कुठल्याही पूर्वतयारीशिवाय अगदी सोपा आणि इन्स्टंट नाश्ता आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रज्ञा कदम किचन स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. बघा, यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची काहीही गरज नाही. डाळ तांदूळ भिजवायची काहीही गरज नाही. जाड किंवा बारीक कोणताही रवा घ्या, जे घरामध्ये अवेलेबल असेल तो तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्याच वाटीमध्ये पाव कप मी इथं दही घेतलेलं आहे. दही माझं जाडसर आहे. फ्रेश दहीच वापरा. नंतर त्याच वाटीनं मी अर्धा वाटी इथं वापरलेलं आहे पाणी. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, अशी पेस्ट करून घ्यायची आहे. मी पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर व्यवस्थित फेटून घ्या. 5 मिनिट झाकून ठेवा. 5 मिनिट इथे झालेले आहेत. त्यानंतर मी यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित एकाच डायरेक्शननी मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये मी 1 चमच साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही स्किप करू शकता, तुम्हाला टाका वाटत असेल तर टाका. त्यानंतर 2 चमच मी ह्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते ऑइल टाकायचं आहे आणि एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे व्यवस्थित 5 मिनिट. त्यानंतर इथं टाकलेला आहे मी सोडा. खायचा सोडा किंवा इनो आपल्याला 1 चमच टाकायचा आहे. त्यानंतर पाणी टाकून मी ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. परत एकाच डायरेक्शनने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बघा कन्सिस्टन्सी कशी आहे. यापेक्षा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. हे बघा, कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तुम्हाला. आपल्याला हे गरम पाण्यात वाफवायचं आहे, तर आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आधी. तुम्हाला ज्याच्याही मध्ये वाफवायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित खालच्या साईडने तेल लावून घ्या. तेलाला कंजूसी करू नका. जास्तीत जास्त तेल लावा, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. हे बघा, पूर्ण मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे. इनो किंवा खायचा सोडा टाकायला विसरू नका, तो नक्कीच टाका. हे बघा, उकळीसाठी मी आधीच इथं पाणी ठेवलेलं होतं. उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला मिश्रण त्यामध्ये ठेवून 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. वाफ कुठूनही जाऊ देऊ नका. त्यानंतर आपण चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी मुठभर कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे डाळवं घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता काही पण. जाडसर मी शेव घेतलेला आहे, जे फडसण असतं ना, भुजिया शेव पण तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार. त्यानंतर पाणी टाकत आहे. तुम्हाला जशी चटणी हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार तुम्ही टाकू शकतात पाणी. हे बघा, फिरून पण घेतलेले आहे. त्यानंतर मी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट. परत फिरवून घेतलेली आहे. बघा कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे मी. तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. ही चटणी तुम्ही समोसा, ढोकळा, वडापावसोबतही खाऊ शकता. 15 मिनिटं झालेले आहेत बघा. 15 मिनिटाच्या अगोदर तुम्ही हा नाश्ता उघडून पण पाहायचा नाही. 15 मिनिटाच्या नंतर काढून थंड झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिट थंड करायचे आहे. थंड झाल्याच्या नंतर बघा, चाकूने मी असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही आकाराचं कट करून घेऊ शकतात. या पदार्थाला नाव काय द्यायचे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सकाळी उठायला उशीर झाला, गडबड झाली, तरी हा नाश्ता अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये बनवू शकता तुम्ही. आणि हा थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही. बघा, मी तुम्हाला व्यवस्थित कट करून दाखवत आहे. एक तुम्हाला मी काढून दाखवते, म्हणजे कसं खाली चिटकलेलं सुद्धा नाही. एकदम स्पंजी झालेला आहे आणि पूर्ण असा आदर निघतो. बघा, तुम्हाला दाखवते, मी काढून दाखवलेला आहे. हे बघा, खाली बिलकुल चिटकलेलं पण नाही. हे बघा किती छान झालेलं आहे. यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे. हे बघा, जाड पण झालेला आहे, स्पंजी झालेला आहे. जसा आपला केक असतो ना, त्या केकसारखा स्पंजी झालेला आहे बघा. दुसरी पद्धत सांगते मी काढायची. बघा, चाकू घ्यायचा, चाकूने थोडं खालच्या साईडने प्रेस करून हे बघा अशी अलगद काढून घ्यायचं, म्हणजे खाली बिलकुल लागलेलं दिसत नाही तुम्हाला. किती छान जाळीदार पण झालेला आहे बघा. याला आपण तडका देऊयात आता. त्यासाठी मी घेतलेला आहे 2 चमच ऑइल. त्यानंतर मी त्यामध्ये काळा मसाला किंवा सांबर मसाला किंवा तुम्ही आपलं तिखट मीठ पण टाकू शकता. कमी गॅसवर क्रिस्पी पण करू शकता आणि जर लहान मुलं असतील तर जास्त स्पायसी न करता तुम्ही कमी तिखट वापरू शकता. हे बघा किती छान चटणी झालेली आहे आपली आणि आपला हा एकदम छान असा नाश्ता रेडी झालेला आहे. तर शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन नवीन अशीच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.